नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप मस्त आणि वेगळा असा नाश्ता बनवणार आहोत। तर इथे मी पाऊण वाटी बेसन घेतलं आहे। घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे पाऊण वाटी बेसन मोजून घ्या। त्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। पाऊण वाटी बेसन आणि पाव वाटी रवा असं एक वाटी इथे आपण साहित्य घेतलं आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, पाव चमचा जिरेपूड घातले, चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा यामध्ये मी चाट मसाला घातलाय। यानंतर चवीप्रमाणे इथे लाल तिखट घातले। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आपण पाऊण वाटी बेसन आणि पाव वाटी रवा असं एक वाटी साहित्य घेतलं होतं, तर त्यामध्ये आपल्याला त्या प्रमाणात 2.5 वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे। तर सगळं 2.5 वाटी पाणी एकत्र यामध्ये घालायचं नाही आहे। एक वाटी जे पाणी घेतलं आहे मी त्यातलं अर्धी वाटी पाणी घातलं। मिक्स करून घेऊया, सगळ्या गुठळ्या काढून घेऊया। एकत्र पाणी घातलं तर गुठळ्या होतील आणि मग आपल्याला त्या काढता येणार नाहीत, म्हणून सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं आहे। तर इथे सगळं एक वाटी पाणी घातलं मी। मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला आणखी 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। तर असं मी यामध्ये 2.5 वाट्या पाणी घातलंय। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ आपलं तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा ओवा घातला आहे। ओव्याची चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। चिमूटभर हिंग घातला। इथे आता मी भाज्या घेतल्यात। यामध्ये मी इथे कोबी घेतलाय, कांदा घेतलाय, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय। याबरोबरच इथे मी गाजर बारीक चिरून घेतले आणि फरसबी घेतले। तुमच्याकडे ज्या भाज्या घरी असतील त्या तुम्ही इथे घालू शकता। इथे तुम्ही बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता। या भाज्या आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्यात। भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत। इथे मी भाज्यांपुरतं मीठ घालते। आपण पिठामध्ये मीठ घातलंय, त्यामुळे इथे फक्त भाज्यांपुरतं मीठ घातलं आणि आता भाज्या सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतल्या। आता जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। तळापासून ढवळून घ्यायचं आणि मग घालायचं, कारण पीठ बेसन आणि रवा खाली बसतं, त्यामुळे सगळं ढवळून हे सगळं पीठ यामध्ये मी घातलंय। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची अगदी, आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतील आणि मग त्या काढणं कठीण जाईल। म्हणून हे सतत ढवळत आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। तर आता हे असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। तर इथे पाहू शकता हे पीठ असं कढई सोडायला लागलंय, याचा गोळा व्हायला लागलाय। यापेक्षा जास्त शिजवायची गरज नाही आहे। गॅस बंद करायचा आहे। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। याबरोबरच तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता, मी इथे घातलेला नाही आहे। इथे आता मी एक ताट तेलाने ग्रीस करून घेते। आता या ताटामध्ये तयार मिश्रण काढून घ्यायचं आहे। आणि आता हे एकसारखं आपण पसरवून घेऊया। हे मी असं चौकोनी आकारामध्ये पसरवून घेते। चमच्याने जर जमत नसेल तर तुम्ही एखादी वाटी उलटी घ्या आणि त्याला तेल लावून घ्या वाटीला, आणि त्यानेही तुम्ही
असं एकसारखं करून घेऊ शकता। तर इथे मी असं हे पसरवून घेतलं आहे। आता हे पूर्ण थंड करून घेऊया। पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडू। तर इथे पूर्ण थंड झालं आहे। आता मी याच्या वड्या पाडते। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे याच्या वड्या तयार करू शकता। इथे मी थोड्याशा मोठ्या वड्या तयार करते। हे मी आता शॅलो फ्राय करणार आहे, पण तुम्हाला जर लगेच बनवायचं नसेल तर तुम्ही हे असंच एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवून 3 ते 4 दिवस स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय करून हे खाऊ शकता। तर अशा याच्या वड्या मी करून घेतल्यात। मी थोड्याशा मोठ्या वड्या केल्यात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या आकारामध्ये वड्यासुद्धा तयार करू शकता। इथे सगळ्या वड्या तयार करून घेतल्यात मी। आता आपण या शॅलो फ्राय करूया। तर इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। खूप कमी तेलामध्ये होणारा आणि तितकाच टेस्टी असा हा नाश्ता आहे। आता या वड्या दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आपण भाजून घेऊया। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी या उलटून घेते। दोन्ही बाजूने ह्या मी अशा फ्राय करून घेतल्यात। पाहू शकता किती मस्त रंग आला आहे ना आणि खूप छान अशा क्रिस्पी झाल्यात। तर ह्या वड्या मी आता काढून घेते। टोमॅटो केचप बरोबर कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही ह्या सर्व करू शकता। चवीला खूपच मस्त लागतात। इथे मी 4 वड्या फ्राय करून घेतल्यात आत्ता खाण्यासाठी आणि उरलेल्या वड्या मी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजरमध्ये। जेव्हा तुम्हाला खायचे असेल तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय करून खाऊ शकता। तर आजचा हा नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।